तर मग आज होते रक्षाबंधन. मला गावी जाता आलेच नाही आरवची एक्झाम असल्यामुळे. पण शनिवारी सुट्टी होती त्यामुळे आम्ही आमच्या नंदुबाईंच्याकडे जायला निघालो. तयार झाले मी. माझ्याच कलेक्शनमधली साडी मी नेसली. त्यानंतर गिफ्ट्स घेतले. आधी कधी मी जेव्हा लिपस्टिक यूज करायचे ना तर ओठ माझे असे ड्राय पडायचे आणि नवीन चांगल्या लिपस्टिक ह्या ज्या आहेत त्या खूप एक्सपेन्सिव्ह असायच्या. मी नेहमी शोधत असायचे की अफोर्डेबल प्राईसमध्ये आणि आपल्याला चांगली लिपस्टिक जी मूस लिपस्टिकवाला इफेक्ट देईल तर कुठून. तर NYBची ही वेल्वेट मूस लिपस्टिक मला मिळाली. यामध्ये 2 शेड माझ्याकडे आहेत, एक हा आणि एक हा 03 पॅशनेट प्लमवाला जो मी आज अप्लाय करते आहे. खूप छान लिपस्टिक आहे. अगदी अफोर्डेबल प्राईसमध्ये 200च्या रेंजमध्ये तुम्हाला मिळून जाईल. वेल्वेट मूस लिपस्टिक आहे आणि अगदी हलकी आहे. तुम्ही बघताय खूप पिगमेंटेड आहे आणि लाईट वेट आहे. ओठावरती आहे की नाही असं वाटतं. आणि एकतर म्हणजे मॉइश्चराईज ओठ ठेवते, ट्रान्सफर प्रूफ आहे, स्मच प्रूफ आहे आणि लॉंग लास्टिंगसुद्धा राहते. ही लिपस्टिक तुम्हाला हवी असेल तर हा QR कोड स्कॅन करायला विसरू नका. आणि हो, खरंच लिपस्टिक खूपच बेस्ट आहे. त्यामुळे ही मी अप्लाय केली. थोडंसं ज्वेलरी चेंज केली आणि लिपस्टिकचे डिटेल्स तर मी तुम्हाला देईनच. आज संध्याकाळी 6 वाजल्यापासून रात्री 12पर्यंत बाय 1 गेट 1 फ्री आहे ऑफर. तर ह्या ऑफरचा तुम्ही नक्कीच लाभ उठवा. त्यानंतर ताईंच्याकडे आम्ही गेलो. तिथे रक्षाबंधन सेलिब्रेट केलं. ताईंना छान साडी गिफ्ट केली. जेवण वगैरे केलं. थोडा वेळ थांबलो आणि त्याच्यानंतर घरी यायला निघालो. आल्यानंतर भावाला मी गिफ्ट पाठवलं होतं. कारण का, रक्षाबंधनचं गिफ्ट आणि 11 ऑगस्टला त्याचा वाढदिवस असतो तर त्यांनी प्रचंड काही गोष्टी आयुष्यामध्ये म्हणजे खूप झेललेल्या आहेत आणि त्याला असं वाटतं मला की नेहमी त्यानं सुखी राहावं, खुश राहावं. आणि मी मोठी बहीण आहे तर मी कधी त्याला असं बड्डेला गिफ्ट वगैरे काही दिलं नव्हतं. ह्यावेळी म्हटलं त्याला सरप्राईज देऊ आणि म्हणून त्याचा एक मित्र इकडे होता मुंबईला आणि त्याच्या हातून मी पाठवलं होतं. त्याला पांढऱ्या कलरचा शर्ट हवा होता खूप दिवसापासून. तसे त्याच्याकडे सुद्धा जास्त करून व्हाईट कलरचे शर्ट आहेत आणि आता सध्या तो ट्रॅव्हलिंग करणार होता काही कारणासाठी, त्याला हवा होता म्हणून तो पाठवला ॲज अ सरप्राईज आणि रक्षाबंधन गिफ्ट म्हणून. त्यासोबतच त्याच्याकडे वॉच तो एकच वापरत होता आणि मला त्याला एक दुसरं वॉच द्यायचं होतं. खूप वर्षापासून मला इच्छा होती आणि त्याला आवडेल असं मी वॉच त्याला गिफ्ट केलं. त्याला खूप आनंद झाला आणि हे त्याच्यासाठी खूप सरप्रायझिंग होतं. सो असं एक रक्षाबंधन होतं. नेहमी भाऊ बहिणीला गिफ्ट देतो, यावेळी बहिणीने भावाला गिफ्ट दिलं. त्यानेसुद्धा आम्हाला गिफ्ट पाठवलं होतं ऑनलाईन आणि ते मी माझ्या व्हिडिओमध्ये दाखवलेले तर आहेच. तो अशा पद्धतीने आजचा रक्षाबंधनाचा दिवस होता. खूप छान होता, मस्त होता. तुम्हालाही खूप चांगला गेला असेल. चला नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूयात. आत्ताचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक केल्याशिवाय अजिबात जाऊ नका.